शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा समाज आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येते। पवारांच्या निवासस्थानाबाहेर आता त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला। पवारांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी होतीये। मोदीबाग निवासस्थानी मराठा आंदोलक हे आंदोलन करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मराठा समाज यांच्याकडून शरद पवार यांच्याकडे मागणी केली जाते, आपली भूमिका या संदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडावी अशी मागणी आता आंदोलकांकडून केली जाते। त्यामुळे आता मराठा आंदोलक शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर येणार आहेत, आंदोलन करणार असल्याची माहिती सध्या समोर येते। शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। रमेश केरे या ठिकाणी येणार असल्यामुळे आता कार्यकर्ते सुद्धा आता जमायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज पवारांच्या निवासस्थानाबाहेर येण्याची शक्यता वर्तवली जाते। मराठा आंदोलक हे आंदोलन करणार आहेत। मराठा आरक्षणाच्या बाबत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आता मराठा समाजाकडून होतीये आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता आंदोलन करणार आहेत। रमेश केरे हे या ठिकाणी येणार आहेत, आंदोलन करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ठिकठिकाणाहून या ठिकाणी मराठा आंदोलक हे जमा व्हायला लागलेले आहेत। मात्र या ठिकाणी आता आपण पाहतोय निवासस्थानाबाहेर पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी आलेले आहेत। शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। पवारांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी होत आहे। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, शरद पवार यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आता चोख ठेवण्यात आलेला आहे, वाढवण्यात आलेला आहे, कारण की मराठा आंदोलक या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळते। मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा आंदोलक येऊन आंदोलन करणार असल्याची माहिती मिळते। रोहन, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये। आपले प्रतिनिधी या संदर्भातील अधिक माहिती देत आहेत। पवारांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवण्यात आला आहे। मोदीबाग निवासस्थानी मराठा आंदोलक आंदोलन करणार आहेत। रमेश केरे पाटील हे आंदोलनाला येणार म्हणून कार्यकर्ते आता या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे। शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण पाहतोय। मराठा आंदोलकांकडून आता शरद पवार यांच्याकडे मागणी केली जाते, त्यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडावी अशी मागणी होती। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत। रोहन, आपण पाहतोय शरद पवार यांच्या घराबाहेर आता आंदोलक किंवा कार्यकर्ते आपण म्हणूयात ते जमायला आता सुरुवात झालेली आहे। पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलाय, काय अधिकची माहिती? अगदी बरोबर आहे। खरं तर रमेश केरे पाटील जे आहेत ते अगदी थोड्या मिनिटांमध्ये जे आहेत ते या पुण्यातील शरद पवारांच्या मोदीबाग या निवासस्थानाबाहेर येणार आहेत आणि त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती कार्यकर्त्यांची देखील झालेली पाहायला मिळते। वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या सगळ्या ठिकाणी जे आहेत ते भेटी देतात। आपण जर पाहिलं तर गिल जे या भागाचे डीसीपी आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, तर ऍडिशनल सीपी देखील या ठिकाणी जे आहे ते या सगळ्याची माहिती घेत आहेत। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते शरद पवार गटाचे देखील आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। त्यांची देखील उपस्थिती जी आहे ती या सगळ्याच्या ठिकाणी सध्याच्या घडीला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये हे कार्यकर्ते देखील या आंदोलनाला जे आहे ते प्रत्युत्तर देण्यासाठी सध्याच्या घडीला जे आहे ते सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या
कार्यकर्त्यांना जे आहे ते थोपवून ठेवणं या पोलीस यंत्रणेच्या पुढे मोठं काम असणार आहे. त्यामुळे ही सगळी पोलीस यंत्रणा जी आहे ती सध्या सज्ज झालेली पाहायला मिळते. ही सगळी पोलीस यंत्रणा जी आहे ती आज सकाळपासून या निवासस्थानाबाहेर जी आहे ती शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर पाहायला मिळत आहेत. पोलिसी व्हॅन पाहायला मिळत आहेत. जर आंदोलकांकडून दोन्ही बाजूनी जर आहे तर संघर्ष निर्माण झाला तर या आंदोलकांना गाडीमध्ये घेऊन पोलीस ठाण्यामध्ये नेण्याचं नियोजन जे आहे ते सध्या पुणे पोलिसांचं दिसतंय. आणि सध्या जे आहेत ते पुण्याचे ऍडिशनल कमिशनर जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात. आणि तिथे शरद पवार गटाचे जे नेते आहेत पुण्यातील त्यांच्यासोबत हे सगळे जण जे आहेत ते चर्चा करतायत. कारण का मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते राज्यभर या संपूर्ण मराठा आंदोलनाचं लोण पसरलेलं आहे. आणि यामुळेच संघर्ष जो आहे तो टोकाला गेलेला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे रमेश केरे पाटलांचं आंदोलन आज शरद पवारांच्या मोदीबाग या निवासस्थानी होतंय. त्यामुळे ही सगळी काळजी जी आहे ती घेतली जाते. त्यामुळे निश्चितपणाने रमेश केरे पाटील आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा संघर्ष जो आहे तो होऊ नये, कुठल्याही प्रकारचा मोठा संघर्ष होऊ नये ही काळजी जी आहे ती सध्याच्या घडीला पोलिसांकडून घेतली जाते. आणि त्या प्रकारचं पोलिसांकडून जे आहे ते विनवण्या ज्या आहेत ते या दोन्ही बाजूला केल्या जात आहेत. कारण का शरद पवार देखील कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. या रोहन, आपण पाहिलं तर या ठिकाणी शरद पवार यांचे समर्थक म्हणूया किंवा राष्ट्रपचे काही कार्यकर्ते आहेत या ठिकाणी ते सुद्धा जमायला सुरुवात झालेली आहे. नेमकं त्याचं कारण काय असू शकतं? खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते सकाळपासून आलेले होते. या सगळ्यांना जे आहे ते माहित होतं की रमेश केरे पाटलांनी मातोश्रीच्या बाहेर जो प्रकार झालेला होता तो प्रकार देखील सगळ्यांनी पाहिलेला होता. आणि तसा प्रकार जो आहे तो शरद पवारांच्या मोदीबाग या निवासस्थानी होऊ नये त्यामुळे हे कार्यकर्ते देखील या संपूर्ण ठिकाणी जे आहेत ते आलेले पाहायला मिळतात. आणि यांची म्हणणं हेच आहे की आम्ही शांततेमध्ये त्यांना आतमध्ये जाऊन देऊ, आम्ही त्यांना शांततेमध्ये जे आहे ते त्यांचं आंदोलन करून देऊ, शरद पवारांची भेट देखील जी आहे ती रमेश केरे पाटलांची घालून देऊ, परंतु कुठल्याही प्रकारचा बनावपणा किंवा कुठल्याही प्रकारचा खोडसाळपणा जो आहे तो या आंदोलकांच्या माध्यमातून होऊ नये अशा प्रकारचं म्हणणं या सगळ्या आंदोलकांचं पाहायला मिळतंय. त्यामुळे हे सगळे जे आहेत ते शरद पवार गटाचे कार्यकर्ते देखील आज सकाळपासून रोहन, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी.